नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी हलवाई स्टाईल मटार करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर बऱ्याचदा मटार करंजी आपण घरी करायला घेतो तेव्हा ती नरम पडते, चिवट होते। तर आज खूप साऱ्या टिप्ससह परफेक्ट मटार करंजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। एक तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती खुसखुशीत तयार झाली आहे। अशीच बराच वेळ ही खुसखुशीत राहते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे। या मैद्यामध्ये आपल्याला 3 चमचे बारीक रवा टाकायचा आहे। त्याचबरोबर पाव चमचा ओवा टाकायचा आहे। ओवा ऑप्शनल आहे, नाही टाकल्या तरीही चालेल। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर 3 मोठे चमचे कडकडीत असं गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे। यामुळे सुद्धा ही मटार करंजी खूप खुसखुशीत तयार होते। तर आता हे तेलाचं मिश्रण खूप गरम असल्यामुळे चमच्याने आधी मिक्स करायचं। हलकसं कोमट झालं की चांगलं हाताने मॅश करत सर्व मैद्याला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे। तुम्ही इथे गव्हाची कणिकही वापरू शकतात। गव्हाची कणिक वापरणार असाल तर ती मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची। त्याचबरोबर गव्हाच्या कणकेच्या ज्या करंज्या आहेत त्या जास्त वेळ खुसखुशीत राहत नाही, लवकर नरम पडतात। त्यामुळे मैदा आणि रवा वापरून एकदा करून बघा, खूप खुसखुशीत होतात। घट्टसर गोळा मळला गेला की रेस्ट करायला ठेवूयात। आता मिक्सरच्या भांड्यात 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा धने टाकायचे आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। पाणी न टाकता आपल्याला याचं सरबरीत असं वाटण तयार करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। आता आपण वाटीमध्ये हे काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला फ्रेश मटार टाकायचा आहे। तुम्ही या ठिकाणी फ्रोझन मटार वापरणार असाल तर तुम्ही पोटॅटो मॅशरने तो मॅश करून घेतला तरीही चालेल। फ्रेश मटार असेल तर मिक्सरवर पल्स मोडला म्हणजे चालू बंद करत काही सेकंदासाठी जाडसर असं आपल्याला याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। हे लक्षात असू द्या, खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, असं जाडसर हे मिश्रण असलं पाहिजे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे। यामध्ये तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं। या वाटणातला कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। वाटण छान खरपूस परतवलं गेलं की यामध्ये क्रश केलेले मटार टाकायचे आहे। अशा प्रकारे क्रश करून मटार टाकले की सारण छान व्यवस्थित मिळून येतं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा साखर टाकायची आहे। याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। साखरेमुळे याला छान चव येते, साखर अवश्य टाका। काही सेकंद परतवलं गेले मटार की यामध्ये 1 कप किसून घेतलेला ओला नारळ टाकायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिटासाठी मंद आचेवर परतवून घ्यायचं। आता हा मटार आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे मी यामध्ये 2 चमचे इतकं पाणी टाकलं आहे। याला चांगलं मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला मटार वाफवून घ्यायचं आहे। फ्रोझन मटार असेल तुमचे तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल। छान मटार वाफला गेलेला आहे। कोरडसर असं आपलं हे मिश्रण झालं पाहिजे। खूप ओलसर हे मिश्रण राहू द्यायचं नाही आहे, त्यामुळे चांगलं हे परतवून घ्यायचं आहे। खूप ओलसर मिश्रण राहिलं की मग ही मटार करंजी लवकर नरम पडते। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा आमचूर पावडर आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रस टाकला तरीही चालेल। याला चांगलं परतवून रूम टेम्परेचरवर आता गार करायला ठेवूयात। आता पारीचं मिश्रण तुम्ही बघू शकता, छान मुरलेलं आहे। आता आपण पुन्हा 1 मिनिटासाठी हे मळून घेऊयात आणि यातून एक छोटा गोळा काढायचा आणि याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे आणि पुरीसारखं याला लाटून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण जे आहे पारीचं ते थोडं घट्टसरच करा, त्यामुळे सुद्धा मटार करंजी खुसखुशीत होते। जसं समोस्याची पारी असते त्याचप्रमाणे करायचं आहे। तर याची पुरी लाटून घेते तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे माझ्याकडे करंजीचा साचा आहे, त्यावर मी ही तयार केलेली पुरी ठेवून घेणार आहे। तर ही पुरी खूप जाडही नाही आणि खूप पातळही लाटायची नाही आहे, मीडियम अशी ही थिक असली पाहिजे। यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार सारण टाकून घ्यायचं आहे आणि बघा असं कडेला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ही पारी एकमेकांना व्यवस्थित चिटकते आणि तेलामध्ये जेव्हा आपण ही करंजी तळतो तेव्हा ती सुटत नाही। तुमच्याकडे असं करंजीचा साचा नसेल तर तुम्ही करंजीची जी कापणी असते त्याने सुद्धा हिला चंद्रकोर आकारामध्ये कट करून घेऊ शकता। तर आता आपण इथे काही करंज्या तयार करून घेऊयात आणि मग तळायला घेणार आहोत। तर इथे असं कोमट हे तेल गरम आहे, यामध्ये आपल्याला ही मटार करंजी टाकायची आहे। तळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे।
याच्यामध्ये करंजी टाकली की एखाद सेकंद किंवा मग 10-12 सेकंदासाठी ही करंजी लगेच पलटवायची नाही. थोडीशी ती तळली गेली की मग ती पलटवायची आणि गॅसची फ्लेम मात्र खूप लो ठेवायची आहे आणि मगच ही सावकाश अशी तळायची आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे आलटून पलटून. तेल खूप जास्त गरम झालं असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी करून घेऊ शकतात, म्हणजे गॅस थोडा बंद करायचा आणि मग तळून घ्यायचा. तर हे बघा असे सोनेरी रंगावर छान आपल्याला ही तळून घ्यायचे आहे. तर एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या 15 करंज्या तयार होतात, ज्या मी सॉससोबत सर्व केल्या आहेत. तुम्हीसुद्धा अशी मटार करंजी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.